हॅलो गायस, तर चला आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावर, त्यांचे जन्मस्थळावर. आणि चला तर आपण जाऊ आता शिवनेरी किल्ल्यावर आणि बघू काय काय सीन असतील, काय काय व्ह्यू असतील, मी ते तुम्हाला दाखवतो नक्कीच. आणि सचिन बघा रेडी डायरेक्ट, चलो वे टू शिवनेरी फोर्ट. आणि एवढं भारी व्ह्यू आहे ना, सकाळी खूप भारी वाटतंय. आणि इथे पार्किंगला जागा आहे रस्त्याच्या कडेलाच. आणि गाईस तुम्ही समोरील गाडावर शॉप बघू शकता, ते अजून ओपन नाही झाले. सकाळी 8:30 वाजले त्याच्यामुळे अजून ओपन नाही झाले. पूर्ण ग्रीनरी सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि गाडावर पूर्ण निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे खूप भारी. आणि वन विभाग जुन्नर हे इथं एंट्री करायची असते का भाऊ? एंट्री करायला लागेल, व्हिडिओ शूट करू शकतो ना वरती, काय प्रॉब्लेम नाही. चालेल, थँक्यू ब्रो. खरं रे एंट्री कर, मीच करू एंट्री मारायला तुलाच ठेवलं आम्ही. सर्वांची करायला लागेल. एकाचीच का खरं तुझीच आता. मराठी नाव टाकू आपण, महाराजांच्या गाडावर मराठी भाषेचा अभिमान आहे आपल्याला. पनवेल तर भाऊ थँक्यू. वरती करतो आम्ही काय ब्लॉग शूट करतो नक्की. हां बोल ना. हा प्लॅस्टिक बंदी आहे का? अच्छा, प्लॅस्टिक बंदी प्रत्येक गडावर आहे आपल्याला. जर पाण्याची बॉटल वगैरे न्यायचं असेल तर प्रत्येक बॉटल मागं आपण 50 रुपये इथं ठेवतो. गडावरून बॉटल खाली आणायची, 50 रुपये परत घेऊन जायचे. असं आहे का? ओके ओके ब्रो, थँक्यू. आपल्याला लागेल का रे पाणी? आपल्याला पाणी लागेल नाही ना? ठीक आहे, हां आहे ना तसे. चल थँक्यू ब्रो. तर चला मस्त आहे की किल्ल्यावर पूर्णपणे ग्रीनरी आहे आणि निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट खूप भारी वाटते. आणि चला आता जस्ट आपण ट्रेकला सुरुवात करतोय. आणि ट्रेकला आहेत पायऱ्या, काही प्रॉब्लेम नाही, एकदम बेस्ट. हे चला, तुम्ही बसल्या काय? अरे चला, हा तुम्ही आले तर तुम्ही चला. बाबा काय फायदा, महाराजांचा किल्ला ना बघता फायदा काय? तुम्ही बघले का? मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग चला चला आम्ही येतो. गाईज नाही ते आले असतं, त्यांचं आता काय वयोवृद्ध माणसं आहेत आपले, त्याच्यामुळं त्याने यायला जरा त्रास होईल म्हणून ते येत नाहीये. चला आपल्याला जायचे वरती. आणि तुम्ही नजारा सुद्धा बघू शकता, खूप भारी वाटतंय, एक नंबर. आणि गाईज हा महादरवाजा आहे आणि बघू शकता किती मजबूत आहे आणि पूर्ण लाकडाचा आहे. तर गाईज महाराजांच्या किल्ल्यावर आल्यावर आहे ना, एक अलगच सुख आहे, एक वेगळाच सुख आहे. तर एवढा हॅपीनेस फील होते ना, खूप भारी वाटते. कारण निसर्गरम्य वातावरणात आपण महाराजांचे किल्ले पाहतोय. हो मस्त ना, खूप भारी. असे नजारा सुद्धा बघू शकता. इथे तोफ वगैरे काही दिसत नाही, बट माझ्या मते इथे तोफ असेल त्यावेळी. काम चालू आहे ना रे अजून. आणि काही जस्ट आपण आलोय गणेश दरवाजा. इथून स्टार्ट होतोय आणि काय बांधकाम आहे रे, खतरनाक. चला गणेश दरवाजातून एंट्री केलेली आहे. आणि इथला पण तुम्ही नजारा पाहू शकता, खूप भारी वाटतंय, बघू शकता. बरोबर सरत असतील बाबा, शिवरायांचं मावलं काय होतं 101. गाईज बांधकाम बऱ्यापैकी तुटलेला होता आणि परत नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे. काम कंटिन्यू चालूच असतो इथं बहुतेक. आणि गाईज आता आपण पिराच्या दरवाजामधून एंट्री करतोय. तर चला आतमध्ये पूर्णपणे सावली आहे, बघू शकता. बाबा बाबा हे झाडे झुडपे आहेत ना, त्यांच्यामुळं आणखीन भारी वाटतंय बघायला. हा गार्डन टाईप एरिया आहे, बघू शकता. हो, आणि तुम्ही जुन्या पायऱ्या सुद्धा बघू शकता. आणि हा बांधकाम पूर्णपणे आता नवीन केलेलं आहे.
आणि काही आहेत ना ह्या जुन्या पायऱ्या आहेत, जे महाराजांच्या काळातल्या आहेत. हा सर्व हाताने दगडी कोरीव काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण शक्यतो इथूनच जाऊ, कारण महाराजांची आठवण आपल्याला पावली येईल. आणि या नवीन केलेल्या पायऱ्या आहेत आता. भाऊ लास्टपर्यंत आहेत का या पायऱ्या? इथपर्यंत आहेत का? या जुन्या काळ त्या काळातल्या आहेत ना, महाराजांच्या काळातल्या? ओके ओके. थोडासा शॉर्टकट आहे. हां शॉर्टकट आहे. आता भरपूर खर्च केला पण इकडं. तर चला आपण महाराजांच्या काळातील पायऱ्यांवरून चढत जाऊ. शॉर्टकट म्हणजे काय माहिती आहे का? आता या पायऱ्या परत आपल्याला म्हणजे त्यांना करता नाही येणार, त्याच्यामुळे तिकडनं त्यांनी केलेले आहेत. काहीच इथून हे झाडे एवढी भारी दिसतात, असं वाटतं चादर हातरले आहे. तर खूप भारी. आणि चला आता आपल्याला अजून वर जायचं आहे आणि तुम्ही पूर्ण नजारा बघू शकता. सो आपल्याला घाई करायला लागेल, अजून भरपूर देवस्थान करायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. चला चला. सो किल्ल्याचं बांधकाम जुनेकालीन जरा तुटलेलं आहे आणि बांधकामाचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही वरती. हा सर्व जुना बांधकाम आहे त्यावेळेचा आहे. सो हत्ती दरवाजा, आणि आता आपण हत्ती दरवाजातून एंट्री करणार आहोत. चला बघू शकता. आणि या दगडांची पूर्णपणे झीज झालेली दिसून येते, कारण 350 वर्ष झालेले आहेत. आणि त्यावेळेचे दगड बघू शकता तुम्ही. आणि हत्ती दरवाजा पूर्णपणे बघू शकता. दरवाजा मजबूत आहे, पूर्ण लाकडाचा आहे. चलो चलो. आणि इथे मस्त आहे की थंडगार वातावरण असल्यामुळे आणखीन भारी वाटते. आणि जेवढं इतिहास घेण्यासारखं आहे ना तेवढं घेऊ शकतो आपण. आणि मी दमलो. पाण्याची टाकी का? त्या पाण्या टाकी आहेत का? तर गाईज आपण चला पाण्याची टाकी सुद्धा बघू शकतो. हा कारण पाण्याचा वापर नाही त्याच्यामुळे वरती शेवाल पकडलेले आहे. आणि सो पूर्ण लोखंड रॅकनी तिला झाकलेले आहे, कारण कोण आतमध्ये पडायला वगैरे नको, कारण खोल सुद्धा असू शकते. इकडे त्या साईडला पण आहे. चला 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 चला. हा इकडं पण आहे. त्याला भरपूर आहे ना. आणि काही जी टाकी सुद्धा खोल असू शकते. सो महाराजांच्या काळात एवढे मावळे होते, एवढी पब्लिक होती, त्याच्यामुळे हे टाके एवढे खोल करण्यात आलेले असतील. कारण पाण्याचा वापर योग्यरित्या वापरत होते ते. आणि हवा इतके सुंदर सुटले ना, खूप भारी वाटते. मस्त थंडगार वातावरणात. बापू आला, आमचा बापू आला. आता काय बाबा, बापू ये बारा आला. तुमच्यावर थांबले आम्ही, तुमच्यावर थांबले आहो. कसा आहे किल्ला? हा चला या लवकर या लवकर या. मग सगळी एकत्र जाऊ. चला आता. नाही आम्ही घाई नसता, मग तुम्ही आमच्या नाव बॉम्बलाल. मग चला. चला या लवकर या लवकर. मस्त पायऱ्या पण आहेत ना चारासारख्या. चला मेना दरवाजा. गाडी इथे सुद्धा लाकडाचा दरवाजा आहे, बघू शकता. चला कुलूप दरवाजा, मेन दरवाजा आहे का कुलूप? चला. तर गाईज आपण टोटल 4 दरवाजे पार करून आलेलो आहोत आणि आता आपण आलो एक कुलूप दरवाजाजवळ. गाईज तुम्ही हा जुना बांधकाम बघू शकता, पूर्णपणे दगडींचा वापर केलेला. हा जुन्या विटा सुद्धा बघू शकता, त्या काळातल्याच विटा आहेत त्या.
काही तुम्ही जाता सुद्धा बघू शकता महाराजांच्या काळातील किती मोठा आहे बघा. हा उद्यान आहे, सो गार्डन टाईप एरिया. आणि राईट साईडला स्वच्छतागृह सुद्धा आहे, इकडे तुम्ही जाऊ शकता. आता आपण आलेलो आहोत अंबरखाना. अजून पुढे जायचं आहे आपल्याला. आणि इथे सुद्धा नवीन बांधकाम चालू आहे. हा बहुतेक ऑफिस असेल. हा पूर्ण जुना बांधकाम तुम्ही बघू शकता. आतमध्ये जायचा, चल आताच जाऊन येऊ. चल तेच बघ किती इकडे जागा बघे किती भरपूर जागा आहे आतमध्ये. एवढा मोठा कसा पूर्ण दगडी बांधकाम आहे बघा गाईच. बाबा 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 आपण अरे जुना विटा नाही पूर्ण दगडी येते. विषय काय माहिती आहे गाई, आपण वरती पत्रा टाकतो पण हा बांधकाम कसा राहिला असेल अजूनपर्यंत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला थांबले आहोत. चला माजी नगरसेवक वारण्याची बंद आहे एकनाथ भगत सच्चा शिवसैनिक. सच्चा शिवसैनिक आहे बाबा. त्याला जीवा इकडे धरून हल्ली एकनाथ नाना तो आलता कधी पहिले? कधीच नाही ना. बरा आला बाबा, स्वर्गानं आलास तू. तू नाही बाबा, आम्ही सगळी स्वर्गानं आले होता. गाईज बघू शकता, ही सुद्धा देशी दारूची बॉटल इथे पडलेली आहे बघू शकता. तर हा एक वेगळाच प्रकार घडून आलेला आहे इथे. तर असं काही करू नका प्लीज, तुम्हाला विनंती आहे. सो तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन येता सोबत, असं आपण बाहेर फेकू नका. तो तर लय वेगळं कृत्य केलेलं आहे. आणि जो आपण बॉटल वगैरे टाकतो ना प्लॅस्टिक, तो डस्टबिनमध्ये टाका, कुठे पण टाकू नका. तशी तुम्हाला जागोजागी डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे, यात तुम्ही बॉटल टाकू शकता. आणि गाईज आपण आलो आहे आता शिवनेरी किल्ल्याच्या अभयारण्यात. आणि सो पूर्ण हा जंगल एरिया आहे. इथे तुम्ही पक्ष्यांचं सुद्धा स्टॅच्यू इथं लावलेले आहेत. कारण काय आहे माहिती विषय, हा पूर्णपणे पक्ष्यांचा एरिया आहे. आणि त्याच्या आधी मी सुद्धा बघितला बाहेर एक कोल्याचा फोटो लावला होता. तर बहुतेक प्राणी वगैरे अजून असतील इथे आणि रात्रीचे ते वावरत असतील, दिवसाचे आपल्याला दिसू शकत नाही. आणि पक्ष्यांचा वगैरे आवाज वगैरे येतो आपल्याला. कारण वरती स्पेस बघू शकता, जागा तुम्ही बघू शकता एकदम प्लेन आहे. आणि सो इथे लोहदंड आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजामाता यांचा सुद्धा दोघांचा स्मारक आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये लॉक केला आहे बहुतेक. हां, इथे स्मारक आहे बघू शकता. लॉक आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही बघा. आणि काही तुम्हाला वरती गाईड वगैरे तुम्हाला भेटतील, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर इथे भरपूर गाईड आहेत. त्यांना पैसे देऊन तुम्ही त्यांच्याकडून महाराजांचा पूर्णपणे नॉलेज घेऊ शकता इथला आणि पूर्ण इतिहास जाणून घेऊ शकता. तर चला, आपल्याला इतिहास तर माहीत आहे, बट आपण घाई गडबडीत आहोत, त्याच्यामुळं आपण गाईड घेणार नाही. बाहेरूनच आपण सर्व व्हिडिओ शूट वगैरे करू. आणि सो गाईज आता आपण पोहोचलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान. आणि सो आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. चला, सो चप्पल शूज वगैरे बाहेर काढायचे असतात. चला, आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. सो आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत. सो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये आणि मृत्यू 1680 मध्ये झाला आहे. सो जन्म शिवनेरी किल्ल्यावर आणि मृत्यू रायगडावर, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवराय असे ठेवण्यात आले. सो शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय म्हणजे शिवराय, हा असा नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. गाईज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक सुद्धा बघू शकता. आणि सो आतमध्ये पालना सुद्धा आहे आणि पालना पूर्णपणे मखमलीच्या वस्त्राने सजवलेला आहे. बघू शकता पालना हा शिवरायांचा. आणि गाईज जस्ट आपण आलो आहे बदामी टाकेजवळ. आणि सो पूर्ण पाणी आहे ना, सो खराब झालेला आहे. आणि चला आता पुढं जायला लागेल बहुतेक आपल्याला.
आणि हा टाकीसुद्धा खूप खोल आहे आणि हा कटोकट महाराजांच्या जन्मस्थानाजवळ आहे. हे कुठे गेले ते खाली गेले तिथे काय बघायला. चला आपल्याला पण जायचं. चाल. काय तर गाईज आता आपण चाललोय कडेलोट टोकाकडे. सो तिकडे सुद्धा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जो महाराजांच्या काळात जो कोण गैरव्यवहार करत असेल तर त्याला कडेलोट ही शिक्षा होती. आणि सो चला आपण तिकडेच चाललोय. तर आता आपण गाईज गवतातून कडेलोट टोकाकडे जाणार आहोत आणि खूप भारी सीन वाटतंय ओ. तर चला आता आपण जस्ट पोचलोय कडेलोट या ठिकाणी आणि इथून वाकून जायला लागेल आपल्याला. ओ हा इथून कडेलोट होता. बाबा खाली बघू शकता काहीच तुम्ही. आणि मोबाईल पाडला ना खाली वाटवला परत आणायला पण जायला नको. तर बघू शकता हा व्ह्यू तुम्ही. इथून कडेलोट होत असे. सो महाराजांच्या काळात आहे ना जे लोक गैरव्यवहार करेत बलात्कार करेत त्यांना इथून कडेलोट करण्यात ती शिक्षा त्यांना इथून दिली जात होती. बघू शकता. चला गाईज आता आपण गडावरून निघत आहोत. आणि सो आमच्या बापूची लय हाऊस होती यायची. 2-3 वेळा आले तरी इकडे म्हणतो जायचाच. बरा झाला आम्हाला पण यायला भेटला लाईफमध्ये फर्स्ट टाईम आणि खूप भारी वाटलं. आणि सो चला आता आपण गडावरून खाली जाणार आहोत. तर आता खाली काय व्ह्यू होईल ते पण मी तुम्हाला दाखवतो. गाय इथे मस्त जागा आहे बघा जेवण्यासाठी. आणि सो ग्रुपने आलो आहे किंवा सहलीला पोरं आले असतील ट्रिप बिपला वगैरे इथे जेवण वगैरे करू शकतो तुम्ही. मस्त स्पेस आहे इथे बसायला. बघा पोरं किती एन्जॉय करतात गाईज. हा लाजला वाटतं. बघ 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 उठली गाईज. आणि आता आपण गड उतार होत आहोत. आणि सो आपले सर्व पब्लिक खाली उतरलेली आहे आणि आपणच मागे राहिलो. चला आपल्याला आता घाई करायला लागेल. तर गाईज जस्ट आपण आलो आहे शिवाई देवी दरवाजा. आणि सो या दरवाजातून आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये. आणि सो शिवाई देवी माताचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. आणि या शिवाई देवीच्या नावाने आपले महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं. आणि सो चला मस्त परिसर आहे. खूप सुंदर परिसर वाटतोय. खूप भारी मंदिर आहे. आणि आरती चालू आहे. जय देवी जय देवी. तर काहीच इथली सुद्धा आपल्याला आरती करायला भेटलेली आहे. आणि सो ही आरती आपल्याला कधी भेटली नसती. सो असं समजाय का आपलं भाग्य चांगले आहेत. सो खूप भारी वाटलं आणि आरती पण मस्त पैकी झाली. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू खाली. सचिव आपल्याला लाईफमध्ये कधी आरती भेटली असते? कधीच नाही ना. असा विचार पण आयुष्यात विचार पण नसा आला का आपल्याला आरती कधी भेटेल. कधी गॅरंटी पण नव्हती. चला आपलं भाग्य चांगले आहेत. आपलं नशीब चांगले आहेत का आपल्याला शिवाई देवीची सुद्धा आरती करायला भेटली. बापूच्या आशीर्वादाने आलो आम्ही. पण आपाचा विषय हार्ड आहे. तर चला 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 नाश्ता करून घेऊ गाईज. बापू लिंबूवाणी पेते ना. हो या लिंबूवाणी घ्या. हा 5 कर भाऊ 5 कर 5. जिथे गडाच्या पायथ्याशी आहेत ना भरपूर दुकान आहेत. तुम्हाला काय शॉपिंग करायचे करू शकता. आणि मूर्ती पण आहेत. हा मूर्ती पण आहे शिवाजी खास स्पेशल. हो का स्पेशल चालेल बघतो मी बघतो आणि घेतो. संप्रदायांची पण आहे. हो का हा चाल थँक्यू. बरं झालं सांगितला. विठुकुमारी पण आहे. शक्ती भक्ती पण आहे. ओके ओके चालेल. काय चला आपण मस्त लिंबू सरबत पिऊन घेऊ. मामा मस्त लागला सरबत. खूप भारी लागला. आणि वरती मस्त सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मस्त पाणी पिण्याची एकदम स्वच्छता पण मस्त चांगली आहे.
बाकीचे इथून कोण बॉटल वगैरे नेतात ते टाकतात का वरती? बॉटलला आहे ना बंदी आहे. आणि जर तुम्हाला जर बॉटल तुम्ही आणली असेल, हा तुम्हाला जर गडावर जर न्यायची असेल तर इथं 50 रुपये. हा इथे त्यांनी सांगितलं मला, बट वरती आहेत ना काही ठिकाणी टाकलेले आहेत. तर ते बघू, मी व्हिडिओ मध्ये सांगितलंय का असं करू नका, पण कसा चुकीचा आहे ना. आपलं कुठला व्हिडिओ? करण भगत नाव टाका युट्यूबला, करण भगत 1113. उद्या सकाळी जय व्हिडिओ. शिवराय, हा? जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. उद्या परवा व्हिडिओ येईल आपले. चला चला. हा घे ना, बिल बनवली ना आपली, आता घेऊ चल. आणि गाईज इथे लहान मुलांची सहल सुद्धा आलेली आहे, बघू शकता. ते आलते का तुम्ही पहिले कधी? पहिले आले होते कधी? पहिल्यांदा आलेत ना? वरती जा, गाईड घ्या, गाईड तुम्हाला सर्व सांगेल. खूप भारी वरती बघण्यासारखं पण आहे आणि इतिहास पण चांगला आहे. आणि इतिहास जरा डोक्यात घ्या. जा शाले, कोणत्या शाळेतून आलेत? ब्लूमिंग बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव. नारायणगाववरून आलेत का? ओके ओके ठीक आहे. चला चौकात जा मग. हा ब्लॉग सुद्धा आपल्याला इथेच एंड करायला लागेल. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चलो बाय.